नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. माझं नाव अभिजित चव्हाण. तर आज आपण ERC कॉन्सेप्टला थोडंसं आपण डिस्कवर करण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, ERC म्हणजे काय? ERC म्हणजे एक्सपान्शन, रिट्रेसमेंट आणि कंटिन्युएशन. माणसाने कुठलीही गोष्ट बनवू द्या, त्याच्यामध्ये एक पॅटर्न असतो. पॅटर्न आपल्याला अपकमिंग मूव्स काय असू शकतात, पुढं काय होऊ शकतं याच्याबद्दल काही अंदाज दिला जातो. तर आपण चार्टच्या थ्रू ते जाणून घ्यायचा प्रयत्न करूच, पण त्याच्यासाठी आधी एका डायग्रामच्या थ्रू आपण ते मॅनेज करूया. सो आपण चार्ट्सवर येऊया. सो बघू शकताय स्क्रीनवर की कोणतीही बाईंग असो किंवा सेलिंग असो, पण आत्ता जरी उदाहरणार्थ आपण एका बाईंगमध्ये येऊया. प्राइस पुलबॅकच्या माध्यमातून प्राइस अपसाईड डाऊनसाईड करत असते. ह्या अपमूव्ह आणि डाऊनमूव्हचं कलेक्शन आजपर्यंत हे सांगितलं गेलं की हे अपट्रेंड आहे. पण मित्रांनो, स्मार्ट मनीसाठी त्याच्यासाठी आपल्या रिटेलर्स ट्रेडरसाठी हा बनवलेला एक ट्रॅप आहे. ट्रॅप ह्या गोष्टीसाठी आहे की प्रत्येक हाय पॉइंट ब्रेक करण्यासाठी जे बाईंग प्रेशर एखाद्या लोएस्ट पॉइंट पासून क्रिएट झालं आणि जोपर्यंत हाय पॉइंट ब्रेक होत राहतायत, स्मार्ट मनीसाठी रिटेलर ट्रेडरला बोलवण्यासाठी ते कंटिन्यू चालू राहतं. हा स्मार्ट मनीची ही जी काय पहिली रॅली आहे, ह्याला एक्सपान्शन असं म्हटलं जातं आणि त्यालाच आपण असं नाव दिलं, एक्सपान्शन कशासाठी? एक्सपान्शन रिटेलर्सला मार्केटमध्ये इंट्रोड्यूस करण्यासाठी, बोलवण्यासाठी आणि त्यांना त्यांचे स्टॉप लॉसेस थोडे डाऊन साईडला किंवा लास्ट पुलबॅकच्या डाऊन साईडला ठेवण्यासाठी. एकदा का ह्या सगळ्या पूर्ण भागामध्ये लिक्विडिटीज जमा झाल्या किंवा स्टॉप लॉसेस जमा झाले, लिक्विडिटीचा एक सिंपल अर्थ काय की आपला पैसा आपल्यासाठी वाचवणं गरजेचं आहे, पण स्मार्ट मनीसाठी तोच पैसा ॲज ए इंधनाचं काम करतो, पेट्रोलसारखं काम करतो, तो प्राइसला बूस्ट करण्याचं काम करतो. तर जोपर्यंत ह्या भागातल्या सर्व लिक्विडिटीज घेतल्या जात नाहीत, तोपर्यंत प्राइसमध्ये मुवमेंट येत नाही. टेक्निकली आपण ह्या ठिकाणी कुठे एंट्री घेतो? आपण या ठिकाणी समजा तुम्ही 5 मिनिटात असाल, 15 मिनिटात असाल, 30 मिनिटात असाल, तुम्ही या इथं शोधता ॲज ए हॅमर. या इथं एखाद्या वेळेस शोधाल तुम्ही बुलिश इनगल्फिंग, म्हणजे असे कोणतेही पॅटर्न्स या लोएस्ट पॉइंटवर शोधले जातात की तिथं 1:2, 1:3 भेटावं. मे बी एखादी ट्रेंड लाईन सुद्धा त्याच्यासोबत एक चालत राहते किंवा एखादा इंडिकेटर सुद्धा तुम्हाला इंडिकेशन देतो की यस, तुम्ही ह्या लाईनला टच झाल्यानंतर तुमचा बुलिश वाला पॅटर्न बघू शकता आणि अपसाईडची एंट्री प्लॅन करू शकता. आता होतं काही साधी गोष्ट आहे, जर तुम्ही बाहेर पडाल मे बी 1:2 घेऊन, पण जो स्मार्ट मनी ॲज अ रिटेलर सारख्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज यूज करतोय, तो त्याच्या पोझिशन्स काढत नाही. तो मार्केटमध्ये 3-3, 4-4 महिन्यासाठी त्या पोझिशन्स ओपन करत असतो. सो त्याच बेसिक गोष्टीवर की ज्यावेळेस ट्रेंड लाईन ब्रेक होते, ह्याचा अर्थ काय होतो? ह्याचा अर्थ सेलिंग ट्रेंड चालू झालाय असं नाही. जोपर्यंत मार्केटमध्ये सफिशियंट लिक्विडिटी, आता लिक्विडिटी सुरू होतात, सगळ्यात जास्त पेंडिंग ऑर्डर्स कुठं आहेत, सगळ्यात जास्त स्टॉप लॉसेस कुठं आहेत, सो ते प्राइस डिसाईड करते की प्राइसला जायचंय कुठं. तर टेक्निकली स्मार्ट मनीच्या अँगलने जर बघता, एकतर पहिला स्टॉप लॉस घेऊन प्राइस अपसाईडला जाईल किंवा सर्व पुलबॅकच्या लिक्विडिटीज घेऊन प्राइस अपसाईडला जाते. मे बी इथं आपण सेल करतो 1:2 साठी, तर पण तोपर्यंत प्राइस पुन्हा एकदा रिट्रेस करते, देन स्टॉप लॉस हंट करते. सो बघूया की हे वर्क होतं का. आता फॉर एक्झाम्पल आपण थोडंसं हे बघूया, BTC मध्ये बघूया. चला, जिथं जिथं कॅन्डलस्टिक पॅटर्न यूज केले जातात, ज्या ठिकाणी कॅन्डलस्टिकचा यूज आहे त्या ठिकाणी ह्या गोष्टी होतात. सो फॉर एक्झाम्पल आपण काय करूया की एक सिंपल हाय पॉइंट चूज करूया, निवडूया.
ओके, सो या हाय पॉइंट पासून काही पुलबॅक आपण मारतो. हाय पॉइंट पासून काही पुलबॅक मारतो. सो बघू शकताय की या पुलबॅकच्या माध्यमातून प्राइसने अपसाइड डाऊनसाइड जायचा प्रयत्न केला. मी काय म्हणलं तुम्हाला की एक पुलबॅक घेऊन तरी प्राइस जाऊ शकते, रिएक्शन तरी दिल्या, किंवा सफिशियंट लिक्विडिटी जर अपसाइडला असेल तर सर्व पुलबॅकच्या लिक्विडिटीज घेऊन प्राइस डाऊनसाइडला जाऊ शकते. तर बघू शकता की पुन्हा एकदा आपण काय करूया की पुलबॅकच्या माध्यमातून प्राइसला थोडंसं हे करण्याचा प्रयत्न करू. तर बघू शकता प्राइस एक पुलबॅकच्या लिक्विडिटीज घेऊन जाईल किंवा सर्व पुलबॅकच्या लिक्विडिटीज प्राइस घेऊन डाऊनसाइडला जाते. मग हे किती वेळा होतं, तर हे कायम हेच होतं, कायम येऊन कायम सारख्या ह्या गोष्टी होत राहतात. बघू शकता इव्हन या इथं बघा, पुलबॅकच्या माध्यमातून एक्सपान्शन होत आहे, सर्व लिक्विडिटीज घेतल्या जात आहेत, एका सप्लाय झोनला टॅप केलं जात आहे, देन डाऊन साइडला पुन्हा एकदा बघू शकताय पुलबॅकच्या माध्यमातून प्राइस डाऊन साइडला येत राहतीये, डाऊन साइडला येत राहतीये, मोठा पुलबॅक आहे, डाऊन साइडला डाऊन साइडला डाऊन साइडला, आणि या इथे एका पुलबॅकची लिक्विडिटी घेऊन प्राइस डाऊन साइड, एक पुलबॅक तरी घेऊन ते डाऊन साइडला जाऊ शकते. किंवा अजून हे किती वेळा झालंय, बरं बाईंग मध्ये हे किती वेळा होतं, जर बाईंग मध्ये हे होणार असेल तर बघू शकता किती वेळा होतंय. तर पुलबॅकच्या माध्यमातून प्राइस अपसाइडला येते, सफिशियंट लिक्विडिटी जर त्याला एकाच पुलबॅकच्या इथे मिळाली तर ती तिथून अपसाइडला जाते, प्राइसने अपसाइडला हाय पॉइंट ब्रेक करते. इथेही बघा काही पुलबॅक आहे, प्राइस एक पुलबॅक तरी कमीत कमी घेईल किंवा सर्व पुलबॅकच्या लिक्विडिटीज घेऊन प्राइस अपसाइडला जाऊ शकते. याही इथं बघा पुलबॅक आहे, पुलबॅकचे लिक्विडिटीज घेतल्या गेल्या, त्यांना अपसाइडला प्राइस. पुन्हा एकदा बघू शकता की पुलबॅकची एक लिक्विडिटीज कमीत कमी पुलबॅक घेतला जाईल. सो बघू शकता की हा पुलबॅक घेतल्यानंतर एक मोमेंटम किंवा एक रिएक्शन तरी कमीत कमी मिळालं. सो हे कायम होत राहतं आणि ह्याच गोष्टीला आपण आपला मित्र बनवायचा. हा पॅटर्न जर आता आपल्या लक्षात आलाय तर आपल्याला हा समजून घेणं गरजेचं आहे की होतं काय. पुन्हा एकदा आपण डायग्रामच्या थ्रू बघा, सेलिंग मध्ये फर्स्ट टाइम पुलबॅकच्या माध्यमातून प्राइस डाऊन साइडला काही प्रत्येक सेलिंग पॉइंटवर काही सेलिंगच्या ऑर्डर्स पडलेल्या असतात, पंच झालेल्या असतात. प्राइस ज्या वेळेस माघारी जायला सुरुवात करते, आपण हे म्हणू शकतो की प्राइस आता रिट्रेस करायला सुरुवात करते. थोड्या वेळासाठी प्राइसनं अपसाइडला झालं पण प्रीवियस हाय पॉइंटला ब्रेक न करता पुन्हा डाऊन साइडला येणं ही एक डाऊन मूव्ह आहे किंवा हा एक पुलबॅक आहे. ज्यावेळेस प्राइस माघारी जाऊन फर्स्ट पुलबॅकला टॅप करतीये त्यावेळेस आपण म्हणू शकतो की एक रिट्रेसमेंट रॅली चालू झाली. आणि ह्या रिट्रेसमेंट रॅलीचं एकच काम आहे की ह्या सेलिंगच्या ज्या ऑर्डर्स आहेत, ज्या पेंडिंग आहेत, ह्या सगळ्या पेंडिंग ऑर्डर्स घेणं किंवा सफिशियंट पेंडिंग ऑर्डर घेणं आणि देन पुन्हा एकदा ते कंटिन्युएशन करणं. येस, तर यालाच म्हटलं जातं एक्सपान्शन, रिट्रेसमेंट आणि त्याच्यानंतर होत असलेलं कंटिन्युएशन. सो यालाच ERC असं म्हणलं जातं. याच्यामध्ये तुम्ही म्हणजे या कॉन्सेप्टला जर थोडंसं आपण पुढे नेतोय तर तुम्हाला लिक्विडिटीज हा भाग जास्त अभ्यासावा लागेल असं मला वाटत नाही. सो ERC एक्सपान्शन होत राहील, फर्स्ट पुलबॅकच्या प्राइस ज्या वेळेस अपसाइडला जाते किंवा टच करते, तुम्ही हे म्हणू शकता की रिट्रेसमेंट चालू होतंय. एकतर प्राइस इथूनच डाऊन साइडला जाईल किंवा सर्व पुलबॅकच्या लिक्विडिटीज घेऊन पेंडिंग स्टॉप लॉसेस घेऊन प्राइस डाऊन साइडला जाईल. सो हेच मार्केटमध्ये पूर्वापार ठरलेलं आहे. बरं हे 1 तासात होतंय का? हे अगदी 1 मिनिटात सुद्धा होतं. कुठलीही टाइम फ्रेम घ्या, कसंही घ्या, कुठलाही चार्ट घ्या, इव्हन मी तर दुसरा चार्ट यूज करतो,